Hello, future officers. Welcome to the Concept Builder Academy. Myself, Suraj Thorat. राईट लाईक अ टॉपर इनिशिएटिव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला ह्या टॉपिकवर क्वेश्चन लिहिण्यासाठी आला तर आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर लिहित असताना गव्हर्नर त्या ठिकाणी चांगला आहे का स्टेट त्या ठिकाणी बरोबर आहे किंवा सेंटर एका साईडला बरोबर आहे किंवा स्टेट दुसऱ्या साईडला बरोबर आहे अशा पद्धतीचं पॉलिटिकल ओपिनियन किंवा अशा पद्धतीचं आपल्या आन्सरचं अनालिसिस त्या पद्धतीने तिथं दिसलं नाही पाहिजे. तर आपल्याला काय दाखवायचं आहे की एक्झामिनरला कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस आपल्या रायटिंगमधनं दिसला पाहिजे. म्हणजे काय की एखादं बिल जे आहे हे स्टेट गव्हर्नमेंटनं पास केल्यानंतर गव्हर्नर जोपर्यंत त्याला ॲसेट प्रोव्हाइड करत नाही म्हणजे जोपर्यंत तो पेंडिंग राहतो ना तर हा फक्त सेंटर किंवा स्टेट किंवा गव्हर्नर किंवा स्टेट लेजिस्लेचर याच्यामधला ट्रस्ट डिफिसिटचा इश्यू बनत नाही तर हा किंवा प्रोसिजर इश्यू सुद्धा त्याच्यामध्ये बनत नाही. तर त्यातून काय होतं माहितीये का, इलेक्टेड लेजिस्लेचर जे असतात ना त्यांची पॉलिसी पॅरालिसिस किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं निगेटिव्हली इम्प्लिकेट होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला शो करणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेलफेअर पॉलिसीज वगैरे असतील किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म जे असतील हे डिले होण्याचं कारण सुद्धा एक याच्यामध्ये आहे. आणि शेवटी याच्यामधनं स्टेटला कशा पद्धतीचं फिलिंग घेऊ शकतं हे सुद्धा आपल्याला शो करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की स्टेटला याच्यामधनं असं वाटू शकतं की कॉन्स्टिट्युशनल ऑफिस वापरून त्या ठिकाणी सेंटर गव्हर्नमेंट जे आहे तर हा स्टेट लेजिस्लेचरचा किंवा कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट जो आहे हा ऑब्स्ट्रक्ट त्या ठिकाणी करण्याचं काम करतोय असं त्या ठिकाणी वाटलं नाही पाहिजे. आपल्याला याच्यामधनं काय दाखवायचं आहे, कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस दाखवायचं आहे. म्हणजे याच्या आधीच्या जर तुम्ही 3 किंवा 4 रील्स बघितलेल्या असतील तर मेन बॉडी पार्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना की कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामधली कोर डिमांड जी आहे तर सेंटर डिफिसिट किंवा सेंटर स्टेट ट्रस्ट डिफिसिट याच्या भोवती आपल्याला ती मूव्ह करायची आहे.